तवळ्यात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। शिवकालीन वाघनख ही साताऱ्यात दाखल झाली आहेत। सातारा संग्रहालयाच्या आवारात सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते। विशेष विमान घेऊन ही विमानाच्या माध्यमातून ही वाघनख भारतात आलेली आहेत। तर याच वेळेला चोख बंदोबस्त हा सुद्धा या संग्रहालयाच्या आवारामध्ये ठेवण्यात आलाय। तर साताऱ्यात आज वाघनख ही मागच्या दरवाजाने आत आणण्यात आली होती। ही गंभीर बाब आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज साताऱ्यात आहेत। विविध विषयांवर आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत। सर, मी आपलं स्वागत करतो NDTV मध्ये। प्रथम माझा प्रश्न असा आहे की सर्वांची आशास्थान असलेली छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वाघनखांवरनं अतिशय वेगवेगळे विषय उपस्थित केले जात आहेत। कोल्हापूरचे जे इतिहास अभ्यासक आहेत इंद्रजित सावंत यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत, ही खोटी वाघनखं आहेत म्हणून। आणि दुसऱ्या बाजूला शासनाने फार मोठा कार्यक्रम केलेला आहे 19 तारखेचा। स्वतः मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे सर्वजण साताऱ्यात मोठ्या कार्यक्रमासाठी येत आहेत। एक इव्हेंट केलेला आहे। या वाघनखाला आपण कसं बघता? मी असं ऐकलं की इंद्रजित सावंतांचं म्हणणं आहे ते, आणि इतिहास तज्ज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ज्याने अफजल खानाचा कोथळा फाडला ती वाघनखं इथंच आहेत जलमंदिरात, असं त्यांचं म्हणणं आहे। मला तपशील माहीत नाही, पण जी वाघनखं लंडनच्या अल्बर्ट म्युझियममधून इथं आणण्यात आली ती वाघनखं हळूच गुपचूप राजवाड्यात नेऊन ठेवली संग्रहालयात। हे गंभीर आहे। वाघनखं सातारला वाजत गाजतच यायला पाहिजे होती। ती गुपचूप आणून ठेवणं हे थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीचा लोकांना अभिमान आहे। तलवार असो, वाघनखं असो, त्यांनी वापरलेली कोणतीही गोष्ट असो, ते महाराष्ट्रातली मराठी जनता अभिमानानं, देशातली जनता अभिमानानं त्याकडे बघते। आता ही वाघनखं मुंबईत कधी आली, मुंबईतून इथं कधी आली आणि संग्रहालयात कधी ठेवली हे कुणालाच माहीत नाही। तर हे होते माजी मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी आपल्याला विस्तृतपणे वाघनखं असतील, विशालगडचा अतिक्रमणाचा वाद असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधलं इनकमिंग असेल, त्याच्यावरती विस्तृतपणे दिलखुलासपणे आपल्याशी चर्चा केलेली आहे। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।